आदरणीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब, त्याच पद्धतीनं प्रदेशचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी चव्हाण साहेब, माझे नेते आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमारजी गोरे साहेब, आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर अतुलबाबा भोसले, त्याच पद्धतीनं आमदार मनोजदादा घोरपडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, त्याच पद्धतीनं या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे निवडणुकीचे भारतीय जनता पार्टी समन्वय धैर्यशील दादा कदम, त्याच पद्धतीनं माझे जिल्हा परिषदमधील जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, त्याच पद्धतीने जिल्हा परिषद ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या दोघांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला ते सर्व भारतीय जनता पार्टीचे सदस्य, मित्रपक्षाचे सदस्य यांच्यामुळे आज खरं जिल्हा परिषदची सातारा यशवंत विचाराची यशवंतराव चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, यांच्या माध्यमातून ज्या जिल्हा परिषद स्थापना झाली त्या जिल्हा परिषद पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर भारतीय जनता पार्टीचा झेंडा आज आमच्या दोघांच्या माध्यमातून फडकला आहे. त्यामुळं सर्वांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र राहून नक्की या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्यांना गरज आहे, गोरगरीब, त्याच पद्धतीनं सर्व माता भगिनी यांना मदत करण्याची नक्की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं माझ्या हातून नक्की काम केलं जाईल एवढी खात्री या निवडीच्या निमित्तानं आपल्याला देतो. त्याच पद्धतीनं विशेषतः प्रमुख आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं थोड्या दिवसापूर्वी अपघाती दुःख निघालं, म्हणून त्या माझ्या सर्व हितचिंतकांना विनंती करतो की उद्यापासून खरं
हार तुरे न आणता मी प्राथमिक शाळेचा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी म्हणून शिकलेलो आहे. त्यामुळे माझ्या जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना खरी गरज आहे. त्यांना वह्या पुस्तकं कंपास पेटीच्या माध्यमातून आम्हाला बुके न आणता आणावं ही सुद्धा आपल्या माध्यमाच्या वतीने मी माझ्या सर्व हितचिंतकांना, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सातारा जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रपरिवारांना विनंती करतो की आपण शालेय साहित्य आणावं आणि खऱ्या अर्थानं माझ्या या विजयाच्या आनंदात सहभागी व्हावं. परत एकदा पासून फॉर्म भरल्यापासून जो सहकार्य केलं सर्व पत्रकार बांधवांनी, आपण सर्वांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं. त्यामुळे सर्व पत्रकार बांधवांना मनापासून धन्यवाद देतो. इथून पुढे सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये काम करत तुमचं सर्वांचं सहकार्य लाभावं ही सुद्धा आपल्याकडनं अपेक्षा करतो. सर्व माता भगिनी, मतदार बंधू भगिनींना मी विशेषतः हे श्रेय देईन, कारण नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून जी या परळी गटात सातारा जिल्ह्यात सगळ्यात जास्त विकास कामं झाल्यात, त्या पद्धतीनं परळी गटातील विशेषतः माझ्या कारी गटातील सर्व जनतेनं शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्या सातारा जिल्ह्यात मोठ्या मताधिक्यानं विजय करायचं काम केलेलं आहे. आणि त्यांच्या विश्वासात पात्र राहून परळी गट, माझा कारळी गट, परळी भाग हा नक्कीच विकासाच्या बाबतीत सुद्धा याच्यापूर्वीही अग्रेसर होता आणि इथून पुढे सुद्धा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या माध्यमातून परळी भागाचं नुसतं नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या कामासाठी मी प्रयत्नशील. पालघर जिल्ह्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी खरं मी बोलणे इच्छित नाही. त्यामुळे संबंधित त्यांच्या बरोबरीचे जे मंत्री आहेत, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, त्याच्याच प्रतिक्रिया आपण घ्याव्यात. मी पालकमंत्र्यांच्याबद्दल बोलण्यावर मी मोठा नाही. भैया भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संतोषदादांच्या नेतृत्वाखाली आमचा छत्रपती ग्रुप सामाजिक कार्यामध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सक्रिय आणि संपूर्ण महाराष्ट्रभर सक्रिय असून भैयांच्या नेतृत्वाखाली आम्ही बरेचसे सामाजिक कार्य करत आलेलो आहे आणि करत आहेत. तर आज आम्हाला गेल्या 5-10 वर्षात केलेल्या कामाची पोचपावती या ठिकाणी मिळालेली आहे. भैयांच्या रूपाने आता आमच्या घरी जिल्हा परिषद उपाध्यक्षपद आलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही सर्व आनंदी आहोत. आणि आता माझे म्हणजे भैया आणि भैया हे बाबाराजी आमच्यासाठी चिरचिठी आहे. आणि संपूर्ण गेल्या 4-5 महिन्यामध्ये जे जिल्हा परिषद इलेक्शन झालं त्याचं जे मान्यूट लेवलला जाऊन प्लॅनिंग माननीय बाबाराजींनी केलेलं होतं त्याचं आज फळ आम्हाला मिळालं. ओके. अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्यांचं प्रेरणास्थान आदरणीय राजूभाई भोसले यांना आज खऱ्या अर्थानं जो जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे तो आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे. आम्ही पाहिलेलं सगळ्यांनी स्वप्न त्यात भैयांनी साकार केलं. त्याच्या पाठीमागे खरे हात आहेत ते नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचे, त्यांचे आशीर्वाद आहेत. याशिवाय स्वर्गीय अभयसिंहराजे भोसलेंचा वारसा चालवणारे भैया भविष्यात ही जिल्हा परिषद मोठ्या ताकदीनं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालतील असा आम्हा सगळ्यांना आत्मविश्वास आहे. या विजयाचं खरं श्रेय संतोषदादांना आहे, कारण संतोषदादांची टीम या भागामध्ये, या परळी भागामध्ये नाही तर संपूर्ण जिल्ह्यात त्यांची टीम कार्यरत आहे. आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून झालेलं काम हे आम्हा सगळ्यांना अभिमानास्पद आहे. या विजयाचे खरे शिल्पकार तर संतोषदादा आहेतच, पण या सगळ्यामध्ये छत्रपती ग्रुपचं मोठं योगदान आहे. मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं भैयांना पुढची वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा इकडे बघा.